हॅलो फ्रेंड्स, हाव आर यू? वेलकम इन दिस चॅनल. आज आपण नवीन चॅप्टर चालू करत आहोत बघा, लॉस ऑफ मोशन. ठीक आहे. सो आजच्या ह्या चॅप्टरचा आपला फर्स्ट व्हिडिओ आहे. ओके. सो स्टुडंट्स, व्हॉट इज मीन बाय मोशन? तुम्ही आतापर्यंत मोशनबद्दल स्कूल लेवलला ऐकलेलं असेल, तुम्ही ह्याचा स्टडी देखील केला असेल, राईट? काय सांगू शकता मग तुम्ही एक्झॅक्टली व्हॉट इज मोशन? वेन ॲन ऑब्जेक्ट चेंजेस इट्स पोझिशन, ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट हा काय करतो, स्वतःची पोझिशन चेंज करतो, त्यावेळेस इट इज सेड टू बी दॅट ऑब्जेक्ट इज इन मोशन. त्यावेळेस आपण काय म्हणतो की तो जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट कसा आहे, मोशनमध्ये आहे. सो वेन ॲन ऑब्जेक्ट चेंजेस इट्स पोझिशन, ओके, वेन ॲन ऑब्जेक्ट चेंजेस इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंगच्या त्याच्या सभोवतालचं जे वातावरण आहे त्याच्याशी कन्सिडर करता जर का ऑब्जेक्ट स्वतःची पोझिशन चेंज करत असेल तर दॅट इज सेड टू बी इन अ मोशन. ठीक आहे. नाउ मेकॅनिक्स इज द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ दी मोशन ऑफ दी ऑब्जेक्ट. फिजिक्समधली मेकॅनिक्स ही अशी एक ब्रँच आहे की जी काय करते तर प्रत्येक ऑब्जेक्टच्या ज्या काही मोशन्स आहेत ह्या मोशनचा त्याच्यामध्ये स्टडी होतो. सो इन मेकॅनिक्स देअर आर टू टाईप्स. मेकॅनिक्सचे देखील एकूण दोन प्रकार आहेत. एक आहे स्टॅटिक्स आणि दुसरा आहे कायनेटिक्स. Statics and kinetics. ओके. सो मेकॅनिक्सचे एकूण दोन भाग आहेत बघा, एक आहे स्टॅटिक्स आणि एक आहे कायनेटिक्स. ठीक आहे. सो मेकॅनिक्स ही एक अशी ब्रांच आहे की ज्याच्यामध्ये आपण मोशनची स्टडी करतो. सो ह्या ब्रांचेसचे एकूण दोन भाग आहेत, एक आहे स्टॅटिक्स आणि दुसरा आहे कायनेटिक्स. आता हा जो स्टॅटिक्स आहे इट इज रिलेटेड विथ दी ऑब्जेक्ट वेन इट इज ॲट द पोझिशन ऑफ रेस्ट. ज्यावेळेस ऑब्जेक्ट हा रेस्ट पोझिशनला असतो त्यावेळेस त्याचा जो स्टडी आहे तो स्टॅटिक्समध्ये केला जातो. तर वेन द ऑब्जेक्ट इज इन ॲक्च्युअल मोशन, त्याचा जो स्टडी आहे दॅट इज इन अ कायनेटिक्स. कायनेटिक्समध्ये कशाचा आपण अभ्यास करतो तर वेन द ऑब्जेक्ट इज इन ॲक्च्युअल मोशन. ठीक आहे. सो अशा पद्धतीने मेकॅनिक्सचे एकूण दोन भाग आहेत, एक आहे स्टॅटिक्स आणि दुसरा आहे कायनेटिक्स. आता कायनेटिक्सचे देखील दोन भाग आहेत, एक आहे कायनॅमॅटिक्स आणि दुसरा आहे डायनॅमिक्स. इथंच लिहिते बघा, कायनेटिक्सचे एकूण दोन भाग आहेत, कायनॅमॅटिक्स आणि दुसरा आहे डायनॅमिक्स. ओके, कायनॅमॅटिक्स अँड डायनॅमिक्स. ठीक आहे. कायनेटिक्सचे एकूण किती भाग आहेत तर कायनेटिक्सचे एकूण दोन भाग होतात, दोन प्रकारामध्ये डिवाइड होतो कायनेटिक्स. एक म्हणजे कायनॅमॅटिक्स आणि दुसरा आहे डायनॅमिक्स. ओके. सो कायनॅमॅटिक्स इज द ब्रांच ऑफ फिजिक्स इन विच मोशन इज डिस्कस्ड विदाउट कॉज. ठीक आहे. मोशन इज डिस्क्राइब विदाउट डिस्कस्टिंग दी कॉज ऑफ दी मोशन. इथं काय केलं जातं, मोशनबद्दल डिस्कस केलं जातं आहे, बट मोशनचं जे काही कॉज आहे, कशामुळे ती मोशन तयार होते, ह्या कॉजचं डिस्कस केलं जात नाही. सो इन कायनॅमॅटिक्स वी विल डिस्कस अबाउट दी मोशन विदाउट कॉज ऑफ इट्स मोशन. ठीक आहे. काय करतोय आपण ह्याच्यामध्ये, डिस्क्रायबिंग द मोशन विदाउट डिस्कसिंग दी कॉजेस. डायनामिक्स एक्झॅक्टली ह्याच्या अपोजिट. द मोशन इज डिस्क्राइब्ड विथ its causes.
ठीक आहे. मोशन डिस्क्राईब केली जाते कशी, तर विथ इट्स कॉजेस. इथे काय आहे, विदाउट कॉज. विदाउट कॉज आणि इथे काय होतंय, विथ कॉज. ठीक आहे. सो कायनॅमॅटिक्समध्ये आपण मोशन डिस्क्राईब करतोय बट विदाउट दी कॉज, आणि डायनामिक्समध्ये आपण काय करतोय, सेम मोशन डिस्क्राईब करतोय बट विथ दी कॉज. कशामुळे मोशन तयार होते, तर कॉजमध्ये आहे फोर्स ऑर टॉर्क. ठीक आहे. एक्झॅक्टली मोशन कशामुळे तयार होत असते, तर ड्यू टू दी फोर्स ऑर टॉर्क. आता इन कायनॅमॅटिक्स we study about the various parameters. फॉर एक्झाम्पल आपण वेगवेगळ्या पॅरामीटर्स स्टडी करतो. फॉर एक्झाम्पल वेलॉसिटी, स्पीड, ॲक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स. ठीक आहे. सो वी स्टडी अबाउट दिस पॅरामीटर्स. In dynamics, we study about the momentum, force, energy, power, and all these factors which are discussed in the kinematics. म्हणजे डायनामिक्समध्ये आपण काय काय स्टडी करतोय, तर मोमेंटम, फोर्स, एनर्जी, पॉवर, टॉर्क. त्याचसोबत आपण वेलॉसिटी, स्पीड, ॲक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स ह्या ज्या टर्म्स आहेत ह्या टर्म्स देखील आपण ह्याच्यामध्ये स्टडी करत असतो. ठीक आहे. सो दिस इज अबाउट दी मोशन. ठीक आहे. पुन्हा एकदा रिवाइज करते बघा. Motion means when the object changes its position with respect to surrounding is called as the motion. In physics, mechanics is the branch of physics which deals with the motion of the object. ह्या मेकॅनिक्सचे एकूण 2 भाग आहेत, स्टॅटिक्स अँड कायनेटिक्स. राईट. स्टॅटिक्समध्ये काय स्टडी केलं जातं, तर वेन द ऑब्जेक्ट इज ॲट अ रेस्ट पोझिशन, सो दॅट इज टू बी स्टडीड इन स्टॅटिक्स. कायनेटिक्समध्ये वेन द ऑब्जेक्ट इज इन अ मोशन हे स्टडी केलं जातं. कायनेटिक्सचे देखील 2 भाग आहेत, एक आहे कायनेमॅटिक्स आणि दुसरा आहे डायनामिक्स. कायनेमॅटिक्स, द मोशन इज डिस्क्राइब्ड विदाउट डिस्कसिंग दी कॉज. इन डायनामिक्स, द मोशन इज डिस्क्राइब्ड along with the causes, for example force and torque. In kinematics we discuss kiva we study about the various parameters, for example velocity, speed, acceleration, displacement, distance, etc. In dynamics also we study about the various parameters, for example momentum, force, energy, power and all these factors which are included in the kinematics. ठीक आहे. सो ह्याच्यानंतर आपण पुढचा भाग बघणार आहोत. बघा पुढे आपल्याला बघायचं आहे, मोशन इज अ रिलेटिव्ह. मोशन इज अ रिलेटिव्ह. मोशन ही काय आहे, इट इज रिलेटिव्ह. हाऊ, तर आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करूया. फॉर एक्झाम्पल तुम्ही बसमध्ये बसलेला आहात. ठीक आहे. त्या सीटवरती अजून एक पॅसेंजर देखील बसलेला आहे आणि बस चालू होते. आता बस मूव्ह होत आहे, परंतु तुम्ही आणि तुमच्या शेजारचा पॅसेंजर मात्र बसून आहात. ठीक आहे. तुम्ही बसलेला आहात, पॅसेंजर बसलेला आहे, परंतु बस मात्र कशी आहे, बस इज इन अ मोशन. लक्षात येते.
तुम्ही बसलेला आहात, पॅसेंजर बसलेला आहेत, इतर सर्व पॅसेंजर्स बसलेले आहेत. दे आर ऑल ॲट दी रेस्ट पोझिशन. सर्वजण कसे आहेत? रेस्ट पोझिशनला आहेत. बट बस इज नॉट इन दी रेस्ट पोझिशन. बस इज इन अ मोशन. परंतु बस कशी आहे? मोशनमध्ये आहे. सो तुम्ही जर का बघाल तर तुम्ही रेस्टमध्ये आहात, परंतु बस मात्र कशी आहे? मोशनमध्ये आहे. राईट. नाउ लेट अस कन्सिडर दी अदर पर्सन विच इज ऑन दी रोड. की जो पर्सन कसा आहे? रोडवरती आहे आणि तो उभा राहिलेला आहे. ठीक आहे. आता ज्यावेळेस हा जो रोडवरती जो उभा राहिलेला पर्सन आहे, हा ज्यावेळेस तुमच्याकडे बघेल त्यावेळेस व्हॉट ही विल थिंक, काय विचार करेल तो? तर ती जी व्यक्ती की जी रोडवरती उभी आहे त्या व्यक्तीसाठी बस इज ऑल्सो इन अ मोशन. ठीक आहे. यू आर ऑल्सो इन अ मोशन अँड ऑल द पॅसेंजर्स आर ऑल्सो इन अ मोशन. लक्षात येते? म्हणजे तुमच्यासाठी तुम्ही रेस्ट पोझिशनमध्ये आहात, तुमच्या शेजारचा जो पॅसेंजर आहे तो देखील रेस्ट पोझिशनला आहे, परंतु द थर्ड पर्सन विच इज ऑन दी रोड, की जी व्यक्ती कुठे आहे? रोडवरती आहे, त्या व्यक्तीसाठी मात्र काय असणार आहे? बस देखील मोशनमध्ये आहे, तुम्ही देखील मोशनमध्ये आहात, अँड ऑल द पॅसेंजर्स आर ऑल्सो इन अ मोशन. दॅट मीन्स मोशन इज रिलेटिव्ह. म्हणजेच याचा अर्थ काय होतोय? तर मोशन कशी आहे? रिलेटिव्ह आहे. ठीक आहे. असंच अजून एक्झाम्पल तुम्हाला सांगता येतील का? ठीक आहे. तुम्ही विचार करा, असे एक्झाम्पल्स शोधून काढा की ज्याच्यामध्ये मोशन कशी आहे? रिलेटिव्ह आहे, आणि ते तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही ते नोट डाऊन करायचे आहेत. ठीक आहे. सो आपण काय बघितलेलं आहे आता? मोशन इज ऑलवेज रिलेटिव्ह. ठीक आहे. आता ह्या मोशनचे वेगवेगळे प्रकार आहेत बघा. फॉर एक्झाम्पल लिनियर मोशन आहे, त्याच्यानंतर सर्क्युलर मोशन आहे, पॅराबॉलिक मोशन आहे, आणि अजून कॉम्प्लिकेटेड काही मोशन्स आहेत. आपल्याला वन बाय वन ह्या सर्व मोशन्स बघायच्या आहेत. पहिल्यांदा आपण कोणती घेऊयात? तर पहिल्यांदा आपण घेऊयात लिनियर मोशन. linear motion. Linear motion means when the motion is along the line, that is called as the linear motion. त्या मोशनला आपण काय म्हणणार आहोत? तर linear motion असं म्हणणार आहोत. Now in this linear motion velocity it may be 0 or it may not be 0. velocity काय असू शकते? 0 असू शकते, किंवा velocity ही 0 नसू शकते. ठीक आहे. इफ द वेलॉसिटी इज 0, फॉर एक्झाम्पल ऑब्जेक्ट आहे, एक ऑब्जेक्ट आहे, इनिशियल वेलॉसिटी कशी आहे ह्याची? 0 आहे. राईट. नाउ व्हेन इट विल स्टार्ट टू मूव्ह, आणि ज्यावेळेस हा मूव्ह व्हायला सुरुवात होईल त्यावेळेस काय होणार आहे? तो एकतर असा मूव्ह होईल, किंवा असा मूव्ह होईल, किंवा असा मूव्ह होईल. ठीक आहे. सो in the direction of velocity there will be acceleration. velocityच्याच डायरेक्शनमध्ये काय असणार आहे? acceleration असणार आहे, and the motion of the object will be along the line. आणि त्या ऑब्जेक्टची जी मोशन असणार आहे ती कशी असेल? तर along the line असेल. ठीक आहे. तर हे कशाच्या बाबतीत झालं? when the initial velocity u काय असेल? 0 असेल त्यावेळेस. ठीक आहे. वेन इनिशियल वेलॉसिटी इज नॉट 0, ज्यावेळेस इनिशियल वेलॉसिटी काय आहे? 0 नाही. मग ज्यावेळेस वेलॉसिटी ही 0 नसेल त्यावेळेस कुठल्या तरी डायरेक्शनमध्ये असेल ना. फॉर एक्झाम्पल ऑब्जेक्ट असा मूव्ह होतोय, त्याची इनिशियल वेलॉसिटी 0 नाही, ऑब्जेक्ट कसा मूव्ह होतोय? असा मूव्ह होत आहे. राईट. सो आता ह्याच्यामध्ये काय होईल? If the acceleration is along the direction of the velocity, then that is called as the positive acceleration. Object हा पुढे जाईल. When the acceleration is exactly opposite to the direction of the velocity, then that will be the negative acceleration. ठीक आहे. म्हणजे जर का along the line motion जर का आपल्याला करायची असेल,
ह्या कंडिशनमध्ये की ज्यावेळेस तो ऑब्जेक्ट कसा आहे ऑलरेडी इट इज इन मोशन आणि ती जी मोशन आहे ती कशी आपल्याला करायची आहे अलॉंग द लाईन करायची असेल तर ॲक्सेलरेशन शुड बी इन द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. ठीक आहे, ॲक्सेलरेशनची डायरेक्शन कशी असायला पाहिजे अलॉंग द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. ठीक आहे, ह्या डायरेक्शनमध्ये ॲक्सेलरेशन असेल तर ते पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन असतं, अपोजिट डायरेक्शनमध्ये असेल तर ते नेगेटिव्ह ॲक्सेलरेशन असतं. सो दिस इज अबाउट दी लिनियर मोशन. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढची मोशन आपल्याला बघायची आहे सर्क्युलर मोशन. Circular motion. Now in circular motion the velocity of the particle is not zero. The velocity zero नसते and the acceleration is always perpendicular to the direction of the velocity. आणि acceleration हे कसं आहे perpendicular to the direction of the velocity असं आहे. Then the motion of that object is the circular motion. आणि मग अशा कंडिशनमध्ये त्या ऑब्जेक्टची जी मोशन आहे ती मोशन कशी होते तर अलॉंग दी सर्कम्फरन्स ऑफ दी सर्कल म्हणजेच कशी होते सर्क्युलर मोशन होते. सो दिस इज अबाउट दी सर्क्युलर मोशन. ठीक आहे, सो ह्याच्यानंतर आपल्याला जी पुढची मोशन बघायची आहे ती आहे पॅराबॉलिक मोशन. नाव इन पॅराबॉलिक मोशनमध्ये तिसरी मोशन आहे पॅराबॉलिक मोशन. इन पॅराबॉलिक मोशन ॲक्सेलरेशन इज कॉन्स्टंट. ॲक्सेलरेशन कसं आहे कॉन्स्टंट आहे अँड द वेलॉसिटी इज नॉट इन द लाईन ऑफ दी ॲक्सेलरेशन किंवा ॲक्सेलरेशन इज नॉट इन द लाईन ऑफ दी वेलॉसिटी. ठीक आहे, जी इनिशियल वेलॉसिटी आहे त्याची जी डायरेक्शन आहे दॅट इज नॉट इन द डायरेक्शन ऑफ दी ॲक्सेलरेशन आणि ॲक्सेलरेशन कसं असेल कॉन्स्टंट असेल. सो अशा वेळेस जी मोशन असेल त्या मोशनला आपण काय म्हणतोय पॅराबॉलिक मोशन असं म्हणतोय. पुन्हा एकदा मी रिपीट करते पॅराबॉलिक मोशन मीन्स वेन द ॲक्सेलरेशन इज कॉन्स्टंट. ठीक आहे, ॲक्सेलरेशन कसं आहे कॉन्स्टंट आहे. इनिशियल वेलॉसिटी इज नॉट इन द लाईन ऑफ दी ॲक्सेलरेशन. इनिशियल वेलॉसिटी कशी नाही आहे ॲक्सेलरेशनच्या लाईनमध्ये नाही आहे म्हणजे त्यांची डायरेक्शन ही सेम नाही आहे. सो अशा कंडिशनमध्ये जी मोशन आहे दॅट इज कॉल्ड ॲज दी पॅराबॉलिक मोशन. आता अजून काही कॉम्प्लिकेटेड मोशन्स आहेत. फॉर एक्झाम्पल कॉम्प्लिकेटेड मोशनमध्ये आपण घेऊ शकतो ऑसिलेटरी मोशन. ऑसिलेटरी मोशन किंवा त्यालाच तुम्ही व्हायब्रेटरी मोशन असं म्हणू शकता. ऑसिलेटरी मोशन और व्हायब्रेटरी मोशन वेन द ऑब्जेक्ट मूव्स अप अँड डाऊन or to and fro about their mean position, it repeats its path after equal interval of time. So this motion is called as the oscillatory motion. So अशा काही कॉम्प्लिकेटेड मोशन्स देखील आहेत. ठीक आहे, सो स्टुडंट्स आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूयात. ह्याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. ओके स्टुडंट्स, थँक्यू, हॅव अ नाईस डे.